ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डिनेशनतर्फे मंगळवारी संपूर्ण भारतात बंद पुकारण्यात आला. यालाच अनुसरून मेळघाटची आर्थिक राजधानी धारणेत पूर्ण बंद पुकारण्यात आला. शेतकरी आंदोलनास समर्थन जाहीर करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते तथा मेळघाट विधानसभेचे आमदार राजकुमार पटेल यांनी किसान आंदोलनास समर्थन दिले. व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवण्याबाबत त्यांनी विनंती केली होती. त्यालाच अनुसरून धारणीकरांनी आमदार राजकुमार पटेल यांच्या विनंती स्वीकारून शेतकरी आंदोलनाला समर्थन देऊन प्रतिष्ठाने बंद ठेवली. धारणीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, प्रहार आणि इतर संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोबत फिरून केंद्र सरकारचा विरोध दर्शवून शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे बनवण्याची मागणी केली. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांकडून व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याबाबत सांगण्यात आल्याचे चित्र दिसले. त्यामुळे नागरिकांनी होणाऱ्या राजकारणावर आपली नाराजगी व्यक्त केली. शेवटी शेतकरी हा अन्नदाता आहे. तो खुश राहिला तरच देशवासी खुश राहतील, अन्यथा देशात भविष्यात अनेक समस्या उद्भवण्याची तीव्र शक्यता काही लोकांनी वर्तवली. याप्रसंगी प्रामुख्याने मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, प्रकाश घाडगे, श्रीपाल पाल, कालू मालवीय, पंकज मोरे, शैलेंद्र मालवीय, शेख मुख्तार, राजा खान, हुकुमचंद मालवीय, जावेद सौदागर, विनोद वानखडे, सुरेंद्र देशमुख, अशोक ठाकूर आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. तस्मीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.